नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवते शेवग्याचं काळ्या मसाल्याचं रस्सा आणि एकदम टिपिकल आपलं गावरान पद्धतीने बनवणार आहोत। त्यासाठी शेवगा घेतला आहे आपण, इथे स्वच्छ कापून वगैरे ठेवला आहे। कोथिंबीर आहे, वाटण्यासाठी इथे सुकं खोबरं लसूण घेतलं आहे। इकडे कांदा आणि टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे आणि हे सगळं एकत्र वाटण करायचं आहे आणि खुरसणे सुद्धा घ्यायचे आहेत आपल्याला। तुम्ही बघू शकता खुरसण्याची मी इथे पावडर करून ठेवली आहे। मी त्यातली 2 चमचे घालणार आहेत वाटणामध्ये। तर आपलं इथे वाटण रेडी झालं आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। आपण हीच कढई घेतली आहे, मगाचे तेल वाटण भाजलेली कांदा खोबऱ्याच्यात आपण भाजून घेतलं होतं। याच्यातच आपलं वाटण टाकूया आपण केलेलं मगाचं। याच्यात हळद घालूया आपण, आपला घरगुती मसाला आहे तो पण घालूया। थोडंसं जिरे टाकूया। ही आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट आहे, कोथिंबीर वगैरे हे पण टाकूया। तुम्ही बघू शकता मसाला किती छान परतला का गेला आहे आपला, एकदम तरी वगैरे आले आहे, त्याला तेल वरती आलं आहे मसाल्यातलं। आपलं वाटण परतलं आहे, छान परतलं आहे मस्तपैकी, तेल सुटलं आहे त्याला बघा कढईने। आता आपण आपल्या शेंगा पण त्यात टाकून परतून घेऊया छान आणि चवीनुसार मीठ घालूया, म्हणजे भाजीत शेंगांमध्ये मीठ जाईल छान आणि शेंगा चवीला लागतील। मीठ घालून घेतलं आहे आता आपण चवीनुसार। आता हे छान परतायचे आहेत मस्तपैकी तेलामध्ये आणि नंतर आपण याच्यात गरम पाणी घालणार आहोत। इथे बघू शकता शेंगा पण छान परतल्या आहेत, तेल वगैरे छान सुटलं आहे। आता आपण याच्यात गरम पाणी घालूया। गरम पाणी घातलं की रंग आणि तरी पण छान येते भाजीला।